आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. वंचित बहुजन आघाडीचा सुनीताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनीताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा आपली निशाणी गॅस सिलेंडर, आपली निशाणी गॅस सिलेंडर. वंचित बहुजन आघाडीचा अरे कोण म्हणलं येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणलं येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा. नमस्कार, मी अक्षय. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण खारघर या ठिकाणी आहोत आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवारांची कशा प्रकारची तयारी चालू आहे आपल्यासोबत बातचीत करणारे नितेश आहेत. तर कशा प्रकारे वंचित बहुजन आघाडी प्रभाग 4चे उमेदवार किंवा 5च्या उमेदवारांची कशा प्रकारे तयारी, काय सांगाल? तयारी म्हणजे आता महाराष्ट्राचं जर राजकारण बघितलं तर वंचित बहुजन आघाडी याला एक चांगलं वलय आलेलं आहे. ज्या प्रकारे 61 स्वबळावरती निवडून आलेले आहेत, बाकीचे युत्यांसोबत आलेले आहेत आणि 5 नगराध्यक्ष. त्याच अनुषंगाने खारघरला जे प्रभाग 4 मधून उभे आहेत सुनीता गौतम सोनवणे, हे मोठ्या ताकदीने उभे आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे आणि जनता खरंच अक्षरशः वैतागली आहे. आम्ही प्रत्येक दारोदारी फिरतोय तर जनता आम्हाला हेच म्हणते की हे सगळे आधीचे लोक सगळे चोर आहेत, आम्ही या लोकांना निवडून देणार नाहीये, आम्हाला नवीन कोणतरी डॅशिंग असं नेतृत्व पाहिजे. त्याच्यामुळे जनतेने स्वीकारले ते सुनीता गौतम सोनवणे यांना गॅस सिलेंडरवरती बटन दाबून निवडूनच देणार आहे, कारण की त्या सुशिक्षित आहे. असं जेव्हा आम्ही प्रभागामध्ये इतर उमेदवारांची देखील चर्चा केली त्यामध्ये ब्रिजेश पाटील असतील किंवा रीना पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत आणि ब्रिजेश पाटील हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी सुनीता सोनवणे यांच्यावर टीका केलेली आहे आणि रीना पाटील यांनी देखील टीका केलेली आहे की बाबा सुनीता सोनवणे यांचं प्रभागामध्ये कोणी ओळखत सुद्धा नाही आणि ते प्रभागात काम सुद्धा केलेलं नाहीये, असं त्यांनी टीका केली. आणि ब्रिजेश पाटीलने सेम उत्तर, त्यांनी पण असंच उत्तर दिलेलं आहे. आपण कशा प्रकारे पाहताय? त्यांचं असं वक्तव्य होतं की ते प्रभागात राहत नाहीत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या नागरिकांना कोणत्याही वार्डातून उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे. जर ते स्वतः जर बाहेरून गुजरातवरून इकडे येऊन जर उमेदवारी लढू शकतात तर आम्ही अजून एक सेक्टर पुढे राहून आम्ही इकडे पण लढू शकतो ना, कारण की तो आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे. आणि मला तर असं वाटतं की ज्या परिषाताई पाटील ज्या उभ्या आहेत, मला तर असं वाटतं की त्यांना राजकारणाशी मुळातच इंटरेस्ट नाहीये. ते नवऱ्याने उभी केली आहे म्हणून त्या उभ्या राहिल्यात, असं एक चित्र त्यांच्यामध्ये दिसतं. आणि प्रत्येक सेक्टर 19 आणि 20 मध्ये आम्ही फिरतो तेव्हा ते प्रत्येक जनता तेच बोलते की सुनीताताई तुम्हीच एक नवीन उमेदवार आहात आणि जुन्या तुम्ही 2017ला पण उभ्या होत्या. तर आता हे लोक सगळ्यांना वैतागलेले आहेत, त्यामुळे आता नवीन पर्याय म्हणजे गॅस सिलेंडर आहे, असं मत आहे आमचं. प्रभागामध्ये इतरही उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार देखील आहेत. सुनीता सोनवणे यांनाच का जनतेने निवडून द्यायला, जनतेला काय आव्हान करतात? बाकी अपक्ष उमेदवार आहेत आणि सुनीता सोनवणे यांना निवडून द्या, कारण की जनतेला अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलेलं आहे की तोच पक्ष, तोच उमेदवार आणि तोच भ्रष्टाचार. आता आपण जर बघितलं मागे खारघरचे रस्ते हे धूळ खात होते, त्याच्या विरोधात आमच्या एका कामोड्याच्या एका ऍडव्होकेटनी हायकोर्टात गेले होते त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी. आणि अजून मोठमोठे सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जसे रो हाऊसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. त्याच्यामुळे सुनीता गौतम सोनवणे यांनी निर्धार केलेला आहे की पूर्णपणे जनतेची सेवा करायची आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना निवडून देण्याचं असं आश्वासन दिलेलं आहे. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.